श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीगुरुभ्यो नमः। श्रीसरस्वत्यै नमः। सजयति सिन्धुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणो वासमयिवतमसां नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं मूकं करोमि वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा
जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा
मूर्तये निर्मलाय प्रशान्ताय दक्षिणामूर्तये नमः निधये सर्वविद्यानां विषये भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय सर्वांनी म्हणावं पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पंढरीनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज या पितृ पंधरवड्याच्या महोत्सवातलं आजचं हे सांगतेचं कीर्तन फेसबुक श्रीपाद श्रीवल्लभ फेसबुकवरती पेजवरती जी मंडळी भक्त मंडळी श्रोते मंडळी अनेक परंपरेतले गुरुभक्त परंपरेतली मंडळी जी उपस्थित असतील त्या सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. तसंच हे कीर्तन आज झाल्यानंतर उद्या यूट्यूबला जे लोक बघतील, जे श्रोते पाहतील, जे गुरुभक्त पाहतील, जे दत्तभक्त पाहतील त्या सर्वांनाही माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आजच्या संत कवींनी आपल्यापुढे जो विचार मांडलाय तोच आपल्यापुढे ठेवायचा. नामची साधन सार या युगी नामची साधन सार न लगे दीक्षा न लगे भिक्षा न लगे विपिन विहार या युगी नामची साधन सार या युगी नामची साधन सार नामची देता होत असे उद्धार या युगी नामची साधन सार या युगी नामची साधन सार सद्गुरुनाथ महाराज की जय प्रत्येक युगामध्ये भगवंतांनी मानवाला उपासना दिली. कृत त्रेत द्वापार वर्तमान कली वर्णन असं केलंय. कृते तो ध्यायतो विष्णु त्रेतायां यजतो मखैः द्वापरे परिचर्यायां कलौ तत् हरिकीर्तनम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. कृतयुगामध्ये एक उपासना वेगळी, त्रेतायुगामध्ये वेगळी, द्वापार युगामध्ये वेगळी आणि वर्तमान आपण ज्या युगामध्ये वावरतो ते कलियुग आहे. त्या कलियुगामध्ये एकच हरिकीर्तन, याचा अर्थच नामस्मरण. नामची साधन सार या युगी नामची साधन सार. गेल्या 4 दिवसामध्ये जे जे काही पूर्वंग झाले त्यामध्ये काही नामसाधनेशी निगडीत असलेले अभंग बोलले गेले. त्याच अनुषंगाने आजचा हा पूर्वंगाचा विषय आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न आहे. संत कवींच्या विचाराप्रमाणे सतत मुखामध्ये मानवाच्या नाम असावं, बघ याला एक नवा पैसाही खर्च नाहीये. म्हणून असं म्हटलंय, अहो येता जाता उठत बसता कार्य करिता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता घरीदारी शय्येवरी अति सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी गोपाल कृष्ण भगवान की जय. येता जाता उठत बसता कार्य करिता देता घेता सगळ्या किती मोकळीकी आहेत बघा. वदनी वदता जेवताना सुद्धा
श्रीहरीचं नाव घेऊन पाणी फुगून नैवेद्य दाखवून वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते असं म्हटलंय, भोजन होते असं म्हटलेलं नाहीये. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि उदर भरण नव्हे जाणीये यज्ञ कर्म. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शारीरिक क्रिया आपली जी चालू असते मानवी जीवनामध्ये त्यासाठी वेळेचं बंधन आहे का? नाही. अमुक वेळा घ्या तमुक वेळा घ्या नाही. काही विशिष्ट जागा हवी आहे? नाही. येता जाता उठत बसता कार्य करिता देता घेता वदनी वदता ग्रास गिळता. यापेक्षाही पुढे जाऊन सांगितलं घरी दारी शय्येवरी या अंतरुणामध्ये पवडलेला असला श्रीराम देवाचं नाव घ्यायला काय कुठेही बंधन नाही आहे. अति सुखाचे अवसरी भगवंताचं नाम घ्यायला कुठल्याही जागा अशा विशिष्ट सांगितलेली नाही. पण एकच आहे समस्तांची लज्जा. सगळ्यात मोठा खूळ आहे तो इथंच आहे. माणसं देवळामध्ये किंवा अन्य ठिकाणी काही नामस्मरणाच्या निमित्तानं जमली तर देवाचं नाव घ्यायला का लाजतात ते कळत नाही. म्हणून सांगितलंय समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. देवाचं नाव घेत असताना लाज वाटायचं कारण नाही. जेवढा तुमच्या कंठामध्ये आवाज भगवंताने दिलाय थोड्या मोठ्या आवाजात पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी अशा पद्धतीनं मग पांडुरंग हरी असेल, श्रीराम जयराम जयराम असेल, गोपालकृष्णाचा असेल, दत्तांचा असेल, वेगवेगळी नामं भगवंताची सहस्रनामानी नटलेला तो परमात्मा फक्त आपल्या माहितीमध्ये म्हणून सांगतो बहुतेक सगळ्या देवांची सहस्रनामं आहेत. भगवान शिवांची आज सोमवार आहे म्हणून सांगतो सहस्रनामावली आहे. भगवान दत्तात्रेयांची सहस्रनामं आहेत. गणेशाची सहस्रनामं आहेत. सगळ्या देवांची यादी सांगत नाही, एक ठळक ठळक सांगतो. देवीची सहस्रनामं आहेत. म्हणून गणपतीची देखील सहस्रनामं आहेत. पण तरी देखील सांगितलं की रोज समजा सहस्रनामं नाही जमली, आता भगवान शिवांची सहस्रनामं नाही जमली, पण एवढं म्हणता येईल ना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः पार्वती पते हर 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 महादेव. दत्तात्रेयांची नामं तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. एकच समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. तुकाराम महाराज एक ठिकाणी म्हणाले कुठे बसायचं सांगितलं जिथं बसाल तिथं पण एकच करा. तुकाराम म्हणाले ठाईचं बैसोनी करा एक चित्त ठाईचं बैसोनी करा एक ठाईचं बैसोनी करा एक आवडी आनंद आळ मानवा आवडी आनंद आळ मानवा ठाईचं बैसोनी करा एक चित्त ठाईचं बैसोनी एक चित्त ठाईचं बैसोनी एक चित्त एक चित्त. पंढरीनाथ महाराज की जय. जिथे असाल तिथं ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी आवडीनं तो अनंत आळवावा. परवा मी सांगितलं गावा आळवावा आणि गावा एकच. गाल्याला आळवता येत नाही. भगवंताच्या गानसेवेमधून त्याला आळवता येतं. भगवान दत्तात्रेयांना गानसेवा प्रिय आहे. त्यामुळं अनेक दैवतांना गाण्यातून गायन सेवेतून त्याचं नामस्मरण केल्याचा आनंद मिळतो. भजन म्हणजे तरी शेवटी काय आहे तबला पेटी वाद्य पखवाज या पद्धतीनं
जे एक ताल सुरामध्ये म्हटलेलं जे पद आहे अभंग आहे ते जर म्हटले गेले तर त्यामुळे निर्माण होणारं जे गान आहे गायन आहे ते भगवंताला आवडतं. म्हणून ते भजनामध्ये आणि कीर्तनामध्ये देव आनंदित असतो. सर्व संतांनी परवा बोलताना सांगितलं की नामाचं महात्म्य सांगितलं. संत असं म्हणाले की भगवंतानी काय सांगितलं. भगवान म्हणाले जो माझं नाव घेतो जो मन्नामी विश्वासला तो सप्तसागरी बुडाला मत्स्य होऊन तारीन त्याला भक्त माझा म्हणून सद्गुरुनाथ महाराज की जय. जो माझ्या नामामध्ये रंगला तो जर उद्या सप्तसागरामध्ये बुडाला तरी त्याला मासा म्हणून एक मासा होईल आणि त्या भक्ताला वरती काढेल. भगवान भक्ताच्या अधीन आहे. तो फक्त नाव घ्यायची कोटी हाके सरशी तो केसरशी धावत येई भक्तासाठी असा हा परमात्मा आहे. म्हणून अखंड नाम आपल्या मुखामध्ये असावं. संत कवी म्हणाले न लगे दीक्षा न लगे भिक्षा न लगे विपिन्न विहार. काही परिवेश बदलायला पाहिजे काय. अमुक परिवेश करूनच नामस्मरण करायचंय नाही. न लगे दीक्षा न लगे भिक्षा. कुठली कोणाकडनं काही दीक्षा घ्यायला जायला पाहिजे नामस्मरणाची अजिबात नाही. आपल्याला बसल्या जागेवरती भगवंताचं सहज नाव घ्यायला कुणाची दीक्षा घेण्याची गरज नाही. कुणी एखादा आपल्या परमभाग्याने आपल्याला गुरु लाभले आणि त्यांनी नाममंत्र दिला तर ते आपलं पूर्वजन्मीचं सुकृत म्हणायचं. पण ते नाही मिळालं म्हणून नाम थांबवायचंय का. जे वेडे वाकुडे गाईनं पण तुझाची होईन या न्यायाने नाम घेत राहील. नामाची साधन साध. नाम हेच साधन आणि आपल्या उद्धाराचं साधन कोणतं नाम. आपला उद्धार व्हावा असं समजा. या ठिकाणी कवी म्हणाले नामची देता. नाम देता म्हणजे जे कीर्तनाच्या भजनाच्या माध्यमातून एखादी ओळ म्हटल्यानंतर दुसऱ्याने म्हणायची नाम देता नाम घेता. असा जे घेतात आणि देतात ही देवाणघेवाण आहे. होत असे उद्धार देणाऱ्याचाही आणि घेणाऱ्याचा दोघांचाही उद्धार होतो असं नामाचं महात्म्य आहे. म्हणून कलियुगासाठी एकच साधन का की परमेश्वर प्राप्तीची अनेक साधनं सांगितली. यज्ञ आहे याग आहे वेगवेगळी साधनं आहेत. तप आहे एकाग्रता करून साधनेला बसणारे लोक आहेत. ही सगळी जरी साधनं असली योग आहे योग मार्गातून आपण देवाला आपला साकळून घ्यावा असे. म्हणून तर एका वेळा आमच्या ठिकाणी माऊली म्हणाली योग याग विधी येणे नोहे सिद्धी. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. वायाची उपाधी संभव धर्म वायाची उपाधी. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. हरिपाठातच सांगितलं. म्हणून काय करा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ते नाम सोपे रामकृष्ण गोविंद. नाम घ्यायला अगदी सोपं नाम आहे पण वाचीने ते घ्यायला पाहिजे अखंड. आणि नामाने आनंद प्राप्त होऊन आपला या युगामध्ये कलियुगामध्ये बाकीची साधनं जी आहेत ही साधनं काही आर्थिक आहेत खर्चिक आहेत. त्या साधनामध्ये माणसाला अडकलं तर दोन्ही साधेल याची गॅरंटी नाही आहे शाश्वती नाही आहे. म्हणजे काहीही एक पैसा खर्च न करता जे साधन सोपं आहे ते मुखाने नाम घेणं. नामची देता नामची घेता होत असे उद्धार. आमचे सावतामाई एक ठिकाणी म्हणतात या नामाचं बळ काय आहे.
नामाची या बळे न भिवू सर्वदा 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 कैकाळाच्या माथात सोटे मारू कैकाळाच्या माथात सोटे मारू नामाची गबरी न भिवू सर्वदा नामाची या बळे न भिवू सर्वदा नामाची या बळे न भिवू सर्वदा नामाची या बळे न भिवू सर्वदा कैकाळाच्या माथात सोटे मारू वैकुंठीचा देव काढूयाची जळी वैकुंठीचा देव काढूयाची जळी कीर्तन भजनी कीर्तन भजनी रामाची जय रामाची करुणी दिवाळी करुणी दिवाळी प्रेमे वनमाळी चित्ती धरू प्रेमे वनमाळी चित्ती धरू प्रेमे वनमाळी चित्ती धरू प्रेमे वनमाळी चित्ती धरू नामाची या बळे नामाची या बळे कैकाळाच्या माथात सोटे मारू कैकाळाच्या माथात सोटे मारू नामाची या बळे नामाची या बळे नामाची बळे नामाची या बळे न भिवू सर्वथा कळी काळाच्या माथात सोटे मारू काय अधिकार नामाचा आहे वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी त्या पतीचं जर कीर्तन झालं त्या प्रेमाने त्या सात्विकतेनं त्या श्रद्धेनं त्या वैकुंठीचा देव कीर्तनात देखील येतो हा अधिकार नामाचा आहे कीर्तन भजनी नाचू रंगे त्यामध्ये नाचायचंय गाणं गायचंय आणि त्या भगवंताला आपलंसं करून आपला नामरूपानं उद्धार करून घ्यायचा आहे हाच विचार बाकी आहे संत कवी यापेक्षा वेगळं काही सांगत नाहीये खूप नामावरती बोलण्याचे विषय आहेत आपल्या वेळेचा विषय लक्षात घेता आपण एवढंच बघूया की आज आपल्याला या नामाच्या संदर्भात की क्षणाचाही विलंब न लावता आयुष्यात प्रत्येक क्षण मोलाचा आहे कारण एका क्षणामध्ये इकडची दुनिया तिकडे होते आज सध्या काही वेळा आपण असं म्हणतो आता गतवर्षी अमुक गेले तर गतवर्षी म्हणेपर्यंत अहो ते गेले गेली आता ही पितृस्मरण आहे म्हणून सांगतो की गेले गेले म्हणेपर्यंत अहो 2 वर्ष झाली दोन म्हणजे वर्ष जायला काय काळाची गती जबरदस्त आहे काळाच्या गतीकडे आमचं लक्षच नाही आहे घड्याळाकडं त्याहून लक्ष नाही आहे घड्याळ आपलं काम करत आहे आम्ही आमचं काम करत नाही आहे त्यामुळं प्रत्येक क्षणाला क्षणोक्षणी आजी करावा विचार प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे की काळ कसा वाया चाललाय बघता बघता वर्ष वाया जातात दिवस वाया जातात आम्ही लहानाचे मोठे होतो आम्हाला कळत नाही हा एवढासा होता एवढा दिसतोय अहो तुम्ही 15 वर्षांनी बघताय त्याला काय करायचं तुम्ही जर त्याला एवढ्या असताना बघितलं असेल तर 15 वर्षांनी बघितल्यावर तो तेवढाच होईल काळाची गती मोठी आहे बघता बघता तो मोठा होतो हळूहळू तो तारुण्यात येतो मग त्याला तारुण्यामध्ये त्याचे विचार चालू होतात नंतर मग तो व्यवहार चालू करतो आणि मग शेवटी वार्धक्य येतं
म्हणजे या सगळ्या स्टेज आहेत. बालस्तावत क्रीडासक्ता, तरुणस्तावत तरुणीवक्ता, वृद्धस्तावत चिंतामग्ना, परे ब्रह्मणी ओपिन लग्नम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य महाराज की. बालपण खेळण्यात वाया जातं, तारुण्य मस्तीमध्ये वाया जातं आणि वार्धक्यामध्ये आम्हाला जाग येते. काहीतरी केलं असतं तर बरं झालं असतं. पण त्यावेळेला काय होतं माहितीये का? अंगम गणितम फलितम मुंडम दशन विहातम यातम तुंडम. आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनीच वर्णन केलंय. गणितगाच होतो आपण. सगळी इंद्रिय आहेत, कान आहेत, असं होत आहे, ऐकू येत नाही. काय म्हणालात? मुलं किती? नदीला पाणी नाही आलं. हो, तुम्हाला विचारतो, तुम्हाला मुलं किती? वय झालंय, वार्धक्यामध्ये असे प्रकार घडतात. तोंडात शब्द उच्चारत असताना तोंडाचे झालं के बोल के. जेव्हा सगळे दात होते 32 दात होते, तेव्हा कुंकुमी होती नको त्या गोष्टीची. तेव्हा नाव घ्यायची इच्छा झाली नाही. श्रीराम उच्चार होत होता, त्यावेळेला घेतला नाही. मग त्याला श्रीराम श्रीराम. मग तो म्हणतो कशाला जवळ येऊ? तू लांब म्हणतोस, मी लांबच आहे. तो जवळ यावा असं वाटत असेल तर बालपणापासूनही आमची आजी लहानपणी आम्हाला गोष्ट सांगायची. बालपणी विद्या झाडासी लावावी, तरुणपणी घ्यावे फळ त्याचे. बालपणापासून जर हा छंद असेल, असा धरी छंद जाई तुटोनिया भवबंद. असा धरी छंद जाई तुटोनिया भवबंद. असा धरी छंद जाई तुटोनिया भवबंद. हो, असा छंद धरला पाहिजे हरिनामाचा बालपणापासून. म्हणून आयुष्याच्या अखेरच्या वेळी आम्हाला त्याची आठवण होऊन उपयोग नाही. म्हणून नित्य उपासना, नित्य उपासनेचं महत्व आहे. म्हणून सध्या आपण सगळी मंडळी संध्याकाळी 7 वाजता सगळे एकत्र जमतो. त्या काल लॉकडाऊन मध्ये सुद्धा उपासनेनं आपल्याला अनेक वेळा तारलेला आहे, तरी आजही तारती आहे, अशी स्थिती आहे. म्हणून उपासना, उपासकाची सूचना, उपासना उपासना. त्यामुळं उपासनेवरती आपण बळ द्यावं, नामाचं चिंतन करावं. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. अमोल जीवन सुवर्ण संधी, त्यजुनी अवखळपणा. मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, मुखाने विठ्ठल म्हणा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. थेंबे थेंबे करे साचते, काळी काळी झरणे भरते, काळी काळी झरणे भरते. जीवन सुवर्ण संधी, त्यजुनी अवखळपणा. मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. अमोल जीवन सुवर्ण संधी, त्यजुनी अवखळपणा. मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. असे संत कवी, अनेक नवकवींनी सुद्धा अनेक काव्य लिहून आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्या मार्गदर्शनाप्रमाणे आपलं आयुष्य वाया न घालवता प्रत्येक क्षण मोलाचा समजून
फक्त नामस्मरणामध्ये आपलं आयुष्य या युगामध्ये घालवावं हाच आशय मूळ अभंगामध्ये संत कवी आम्हाला सांगतायत. नामची साधन साधन या युगे, 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 साधन साधन या युगे. नामची वेदा नामची वेदा नामची वेदा नामची वेदा नामची देता नामची देता नामची देता होत असे उद्धार होत असे उद्धार उद्धार. नामची साधन साधन या युगे, नामची साधन साधन या युगे, नामची साधन साधन या युगे, नामची साधन 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 साधन. नमस्कार, मी अक्षय विद्रे. आज आपल्यासमोर सेवा करणार आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नशीब तुझी थट्टा करो, नियती तुझे सत्व पाहो. नशीब तुझी थट्टा करो, नियती तुझे सत्व पाहो. ध्यास कधी सोडू नको, दृढ धरी नाम. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुझा नाही कोणी तुझा पाठी राखा, तुझा पाठी राखा. तुझा नाही कोणी मनी आधार धीराचा, आधार धीराचा. सगळे मित्र खोटे ठरो, पदोपदी खेचा लागो. सगळे मित्र खोटे ठरो, पदोपदी खेचा लागो. त्रास कधी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुझा नाही कोणी राखणी, मार्ग रे मोक्षाचा, मार्ग रे मोक्षाचा. तुझा नाही कोणी ओळखी, खेळ संचिताचा, खेळ संचिताचा. सहनशक्ती टोका जाऊ, अतिव दुःखे जीवा कळवळो. सहनशक्ती टोका जाऊ, अतिव दुःखे जीवा कळवळो. ध्यास कधी सोडू नको, दृढ धरी नाम. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुझा नाही कोणी जवळी, भोग भोगताना, भोग भोगताना. तुझा नाही देई कोणी, चित्ताला दिलासा, चित्ताला दिलासा. सर्व जग उलटे फिरो, अंतरीची खळबळ वाढो. सर्व जग उलटे फिरो, अंतरीची खळबळ वाढो. ध्यास कधी सोडू नको, दृढ धरी नाम. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुझा नाही असे कोणी, स्वामी वीणदाता, स्वामी वीणदाता.
धामो दत्त अंति दर्शन देवो घास करी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा काल जसा मी आमच्या कौस्तुभ घराण्याचा उल्लेख केला तसा आज मध्यंतराचं पद जे म्हटलं ते आमच्या शेजारी नव्हे जवळच राहणारा पण रोज उपासनेमध्ये सहभागी असणारा गेले 4.5-5 महिने अखंड अक्षय बिद्रे आता सीएच्या परीक्षेकडे चाललेल्या वाटचाल त्याची चाललेली आहे पण तरी देखील नामस्मरणामध्ये तो रंगलेला आहे. आज त्यांनी पद सादर केलंय. त्याच्या जीवनामध्ये भगवान दत्तात्रेयाच्या कृपेने उज्ज्वल यश प्राप्त हो अशी दत्तकडे प्रार्थना करतो. वधू त्याचे चिंतन श्री गुरुदेव थोडं नामस्मरण करायचं. जे शिवाला आवडतं ते करायचं. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 एक श्लोक म्हणूया सगळ्यांनी. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे म्हणा. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. दोन्ही चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्तस्मै भगवते नारायण महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषिशीलां प्रवराय च देवर्षी नारद महाराज की जय.
जिनं अखंड नाम घेतलं, जी नामामध्ये रमली आणि त्या नामाने जिचा उद्धार केला, अशा एका महाआनंदेची कथा जी शिकलो ज्यांच्याकडनं, त्याप्रमाणे प्रयत्न करतोय कथा आपल्या पुढे सादर करण्याचा. अशी बगीचा फुललेला आहे सगळा, फुलांचे ताटवे आहेत. किती प्रकारची फुलं असतील ती. गुलाब म्हटलं की सर्व प्रकारचे गुलाब एका बाजूला अशा क्रमाक्रमाने येत आहेत. सुवासाची सगळी फुलं, जाई जुळीपासून शेवंती, मोगरा, बटमोगरा, वेगवेगळ्या फुलांची झाडं अशी ओळी ओळीने लागलेली सगळी. सुगंध, सगळीकडे सुगंध फुलांचा. सर्वत्र वनराईने पसरलेला सगळा परिसर, बगीचा. आत पाऊल टाकलं की मन प्रसन्नच झालं पाहिजे. हिरवंगार सगळीकडं, चांगली चांगले वृक्ष, फळांची झाडं, अशा अनातरेनं असं नटलेलं सगळं ती बगीचा. असा संपूर्ण जर आपण गेलो तर जणू काही असं वाटावं की फुलांचा सडा जर घातलेला नाही ना, मन भरून जायचं, प्रसन्न व्हायचं. मध्यभागी एक कारंजा. त्या कारंजाचा प्रकार असा होता, 2 स्त्रियांचे पुतळे, त्यांच्या हातात 2 पिचकाऱ्या पाण्याच्या. त्या 2 पिचकाऱ्यातनं येणारं पाणी अशा 2 पिचकाऱ्यांचं धार एक व्हायची. त्या पिचकाऱ्यांची एक झालेली धार खाली जी पडत होती तिथं होतं स्फटिकाचं लिंग शिवाचं. ओम नमः शिवाय. त्या शिवलिंगावरती धार पडायची, अशी योजना या संबंध बागेची होती. एकदा काय झालं, हे सगळं वर्णन मी आधी का सांगितलं, अशा या प्रसन्न वातावरणामध्ये जी राहत होती तिची कथा पुढे सांगायची आहे. शिवांची आराधना सतत करणारी ही सती एकदा ही ध्यानाला बसली. शिवांना ध्यानच लागेना कैलासावर बसलेले. त्यांचा चित्ताचा वेध यावा एवढ्या सतीचा अधिकार या. एक दिवस आमच्या गादीचे मालक, त्रैलोक्यात संचार करणारे, काल सांगितलं, नारायण नारायण नारायण, आले कुठं कैलासावर. लोक लवलं आणि एकेकार केला नारदाने, पार्वती पते हर हर महादेव. सोमवार आहे, घरात बसलेल्या सगळ्या माझ्या मंडळींना विनंती आहे, नाम घ्या मोठ्या आवाजात. कैलासावर जायचा तुम्हाला योग येतोय, सगळ्यांनी जायचंय. जे जायचंय ते वेगळं, पण आज कथेच्या रूपाने कैलास पर्वतावर चढायचंय. पार्वती पते पार्वती पते कैलासावर बंद, पार्वती पते हर हर महादेव असं वातावरण आहे. नारदांची स्वारी आली आतमध्ये. भगवान शिव एका ध्यान धारणेत बसले. कसे कवीने वर्णन केले, सांब सदा शिव सांब सदा शिव, नाममुखी राहो मनुजा, नाममुखी राहो मनुजा, नाममुखी राहो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
भयनुरदेव्या लाड भवाचे भयनुरदेव्या लाड भवाचे नामुखी राहो मनुया नामुखी राहो मनुया नामुखी राहो नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय हरिचंद्रमा ज्योति गंगा भस्म विलेपन सर्वांगा भस्म विलेपन सर्वांगा ज्ञान शिवांते करि भवभंगा ज्ञान शिवांते करि भवभंगा मनुया नामुखी राहो मनुया नामुखी राहो नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय सर्वहारया कराशोभति स्वामाङ्गीति सती पार्वती स्वामाङ्गीति सती पार्वती वृषभराजको विलसे पुरति वृषभराजको विलसे पुरति नामुखी राहो मनुया नामुखी राहो मनुया नामुखी राहो नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय मणि 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 हर हर शब्दे गिरिवरदारे हर हर शब्दे गिरिवरदारे कवि नारायण शंकर गिरिजे कवि नारायण शंकर गिरिजे नामुखी राहो मनुया नामुखी राहो मनुया नामुखी राहो 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 पार्वती पदे हर हर महादेव त्यावेळी संपूर्ण आयुष्य कीर्तन क्षेत्रातच घालवलं. ज्यांची या पूर्वजांची कथा मी परवा सांगितली त्या घराण्यामध्येच परंपरेनं कीर्तनकार झालेले हरिभक्तीपरायण नारायण बुवा काणे त्यांनी हे पद लिहिलेलं आहे. त्यांची अनेक पदं आहेत आणि ती आज प्रसिद्ध पदं झालेली आहेत. कीर्तनातलं जे मार्गदर्शन आहे ते त्यांचंच आहे. सांगायचा या विषय असा एवढाच आहे की अशा तऱ्हेनं कैलासावर नारद आले. भगवान शिवांचं ते वातावरण समन झालेलं. शिवाने प्रश्न नारदा कुठून आलात? ते म्हणजे मला काय एक ठिकाण आहे का? त्रैलोक्यात संचार मी करतो. नाही म्हणजे नेमके आत्ता कुठून आला? मृत्यू लोकातून आलो. त्या मृत्यू लोकामध्ये काही चमत्कार? नारद बोलण्याला ऐकायच नव्हते. चमत्कार मृत्यू लोकात नाही कैलासावरच आहे.
कैलासावर आणि हो नारदा बोला, तुम्ही काय स्पष्ट बोला, हेच सांगतोय म्हणून आलोय. मृत्यू लोकावरती एक महान सती तप करती आहे, अखंड तुमच्या नामामध्ये रमलेली आहे, तुमच्या चित्ताचं आकर्षण केलंय तिनं. काय नाव तिचं? महानंदा. आम्हाला काय म्हणायचंय? नारद म्हणाले तिचा उद्धार होण्याची गरज आहे. हा चमत्कार अजून तुमच्याकडे, तुमचं लक्ष नाही तिकडं. नारदा, आम्ही जाऊ, तिचा उद्धार नक्की करू, पण तिची परीक्षा पाहिल्याशिवाय, तिचं सत्व पाहिल्याशिवाय, आम्ही परीक्षा झाल्याशिवाय आम्ही ते उद्धार होणार नाही. काय हरकत नाही, अवश्य सत्व पहा. एक जाताना फक्त तुम्हाला सूचना देतो. नारद कसे आहे बघा. देवा देवा, तुम्ही सत्व पाहायला जाताय महानंदेचं, पण मला एक भीती वाटते, तुम्ही सुवत्वत्व गमावणार नाही ना? इकडं महानंदे आपल्या या बगीच्यामध्ये असलेल्या या शिवलिंगाची पूजा झाली आहे. जवळ शेजारी नाट्य मंडप आहे, ही नर्तन करणारी आहे. कोण आहे अशी महानंदा? कवीने वर्णन केले. होती वेश्या श्रेष्ठ सुशीला, सत्वगुणाची खाण. होती वेश्या सत्वगुणाची खाण. आई वेश्या श्रेष्ठ सुशीला. काय वर्णन! वेश्या कुलामध्ये जन्माला आलेली आणि सत्वगुणाची खाण. पुढे म्हणे, बुवा डोकं तुमचं जागेवर आहे ना, म्हणजे शुद्धीवर आहात ना तुम्ही? मी शुद्धीवर आहे, जे कथेमध्ये आहे तेच सांगतोय. ही वेश्या कुलात जन्माला आली, एवढा एक दोष सोडला तर सत्व गुणाने युक्त होती. तिचं ते स्वरूप, तिचा तो आविर्भाव बघून तिला बघणारे येणारे लोक जे होते ते या एका विचाराने यायचे, काम वासनेनं तिच्याकडं, आणि तिच्या जवळ आले की ते सगळं विसरायचे, धन तिच्या पायापाशी ठेवायचे आणि निघून जायचे. त्यामुळं ती आर्थिक दृष्ट्या सबळ होती, कुणाकडनं हिसकून घेत नव्हती, लोक आणून ठेवत होते पायापाशी, आणि सत्वयुक्त होती. सगळा पैसा तिचा जो खर्च व्हायचा तो ईश्वराच्या कार्यातच खर्च व्हायचा. येईल ते देवासाठीच खर्च करायचं सगळं. नमः शिवाय, नमः शिवाय. त्या परिसरामध्ये कुठेही तुम्ही गेलात तर कुठे बघाल तिथं अक्षर लिहिलेली, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवान शिवानी ठरवलं आपण वेश बदलून जावं आणि हिची परीक्षा पाहावी. खऱ्या माणसाची परीक्षा पाहायला जायचं असलं म्हणजे परीक्षा घेणाऱ्याचीच परीक्षा होते. कसा एकूण त्यांनी वेश घेतलाय? एका व्यापाऱ्याचा वेश घेतलाय. हिऱ्यांचा व्यापारी वेश धारण केलाय. या 5 बोटात 5 अंगठ्या, या 5 बोटात 5 अंगठ्या, 5 बोट होती म्हणूनच. डोक्यावरती पागुट घातलेलं, मंदिर बांधलेलं, हातामध्ये हिऱ्याने युक्त असलेलं कंकण, ज्याच्यामध्ये शिवलिंग आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, कपाळाला भस्माचे पट्टे, गंधतिलक लावलेला, पायामध्ये जोडा व्यापारी पद्धतीचा त्या काळातल्या, हातामध्ये काठी, सोन्याची मूठ असलेला. सांगायला माझं काय जाते माझ्यापर्यंत.
कोण बघायला गेलो होतो. पण जे बोलायचं ते चांगलंच बोलावं. सोन्याची बूट असलेली काठी आणि असा तो परिवेश करून आले कुठं बगीच्यापाशी आले भगवान शिव. आणि नारद म्हणाले त्याप्रमाणे सत्व गुणाची खाण आहे ही गोष्ट खरी आहे. आणि प्रत्येक पावलोपावली त्यांना ते सर्व वातावरण सत्वयुक्त दिसायला लागलं. अरे बापरे, बघावं तिकडं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, याशिवाय काही नाही तिथं सगळं चालू. की मध्ये ते कारंज्यातनं पाणी जे वाहत आहे बरोबर शिवलिंगावर पडतंय. स्फटिकाचं शिवलिंग आहे आणि त्याच्यावर पाण्याची धार पडते. रुद्राचे अध्याय कानावरती पडत आहे. महिम्नाचा स्तोत्र म्हटले जात आहे. शिवस्तुती कानावर पडती आहे. आणि खरे शिव या बगीच्याच्या बाहेरच येऊन उभे आहेत. वैश्यरूपते घेतले जणी, वैश्यरूपते घेतले जणी, वैश्यरूपते वैश्यरूपते घेतले जणी, वैश्यरूपते अशा रूपामध्ये उभे. आतमध्ये ही महानंदा नृत्य मंडपात आहे. आपल्या सखींसह पायामध्ये चाळ बांधून नृत्य करते आहे. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. ओम पायलिया पैठण बाजे बाजे, पायलिया पैठण बाजे. पायलिया पैठण बाजे बाजे, पायलिया पैठण बाजे. सखियासह महानंदा, सखियासह महानंदा नृत्य में विराजे. पायलिया पैठण बाजे बाजे, पायलिया पैठण बाजे बाजे, पायलिया पैठण बाजे बाजे, पायलिया पैठण बाजे. पैठण बाजे, पैठण बाजे, पैठण बाजे. नृत्य चाललंय. बाहेर वेशीमध्ये कमान जी होती त्या कमानी पेशे एका व्यापाऱ्याचा वेश घेऊन महाराज हातात काठी घेऊन भगवान शिव उभे आहेत. बरोबर त्या वेशीतून नृत्य मंडपाकडे लक्ष जाईल अशा पद्धतीनं आजच्या भाषेत अँगल प्रवेशद्वारापासून बरोबर प्रवेशद्वारातून नृत्य मंडपात सख्या बघतायत कोण ते प्रवेशद्वारात उभा आहे. आणि त्यामध्ये महानंदेचं लक्ष गेलं. एकदम सखीला सांगितलं, सख्याला सांगितलं, सख्यानो जा बघा कोण आहे, कोण आहे जाऊन बघा. सख्या सगळ्या धावत आल्या. कोण आहात आपण? मी म्हैसूरचा व्यापारी. महादेव म्हणतात सगळ्या जगाचा व्यापार करणारे हा जग आहे. म्हैसूरचा कुठला आला बघतो. पण नाट्य करायचं म्हणजे असंच असतं सगळं. सगळं नखशिकांत म्हटलेला गळ्यामध्ये सोन्या विण्याची हार गेले काय
रत्नाने जडून गेलेला आणि हातामध्ये स्फटिकाचं लिंग. काय विकता? मी असे रत्नांचा व्यापारी. मग सगळ्या सांगायला लागल्या, अहो ताई, रत्नाचे व्यापारी आहेत, महान तेजस्वी दिसतोय, जा विचारून या किंमत काय त्या रत्नाची. हातामध्ये स्फटिकाचं लिंग आहे, ते चमकत होतं आणि त्याचा प्रकाश बरोबर नृत्य मंडपात जात होता. प्रतिबिंब ज्याला म्हणतात ते चकमक चकमक तिकडे पडत होतं. महानंदेने बघितलं, खरा हिरा असेल तर चमकणार आहे ना. ते चमकलेला हिरा बघितल्यावरती आली. काय याची किंमत आहे? सगळ्यांनी विचारलं. तुम्हाला झेपणार नाही. हो पण सांगायला तरी काय हरकत नाही, किंमत तरी काय ती सांगा. नाही तुम्हाला नाही जमणार. मी आपला आलो म्हणून इथं थांबलो, तुम्ही विचारला म्हणून सांगतो, पण हे रत्न तसं पृथ्वी मोलाचं आहे, फार अतिशय किंमत आहे त्याची, फार मोठी किंमत आहे, झेपणार नाही. त्यातली एक जरा रतिका जी सखी होती ती म्हणाली, धीट म्हणाली, हे बघा तुमच्या या कंकणाची किंमत काय आहे त्याची हिंमत तरी दाखवा. भगवान म्हणाले, खमंग दिसतंय बरं कसं आहे. चला आपल्याला नृत्याचं एकूण मुख्य विषयासाठी जे आलोय ते करूया. पण सांगितलं, सांगा तिजला जाऊनी तुम्ही. सख्यानो आज जाऊन तुमच्या ताईला सांगा, सांगा तिजला जाऊनी तुम्ही, सांगा तिजला जाऊनी तुम्ही. कंकणाचे प्रतिमन द्यावी 3 दिवस, प्रतिमन द्यावी 3 दिवस. सौख्य शिवावर नाचे, सांगा तिला सांगा तिला जा तुमच्या ताईला सांगा, 3 दिवस पत्नी म्हणून मी तुमचा स्वीकार करीन. पती म्हणून तुम्ही मला स्वीकार करत असाल तर हे कंकण मला द्यायचंय, अन्यथा याची किंमत अन्य काही नाहीये. सगळ्या थांबवल्या, धावत धावत नृत्य मंडपात आला. ताई ताई, हो तो महापुरुष, तो व्यापारी, यांनी सांगितलेला सगळा विषय जेव्हा ताईला सांगितला, महानंदा म्हणाली, आजपर्यंत माझ्यात या ठिकाणी आलेले अनेक पुरुष असे आले आणि असे निघून गेले. हा पुरुष 3 दिवस माझ्याशी व्रत होणार का? रतिमल द्यावी 3 दिवस, सौख्य शिवावर नाचे, सांगा तिजला जाऊनी. महानंदेने ओळखलं, कोणतरी महान पुरुष दिसतोय, आपण स्वतःच जाऊया. एवढं धाडस त्याचं होते त्या अर्थी आपण गेलं पाहिजे. तो ही सख्याला घेऊन निघाली. सख्याला सांगितलं, आपला परिपाठ आहे, जो आपल्याकडे यजमान येतो त्याचं स्वागत करण्याची आपली परंपरा आहे. सख्या गेल्या तयारीला, कुणी पाणी आणतंय, कुणी फुलांच्या बुट्ट्या घेऊन येत आहे, कुणी काय औषणाचा दिवा घेऊन येत आहे, कुणी तरी घेऊन यायचे. महाल प्रवेश भागा बसली, महानंदा आली आणि सांगितलं, महाराज या या, स्वागतम सुस्वागतम, स्वागतम सुस्वागतम, या, मी तुमचा स्वीकार करते. म्हणून हातात हात दिला. मला ते कंकण हवंय, तेच द्यायचं की आता, तेच द्यायचंय मला, विकायचंय. किंमत नंतर बघू. मी सांगितलेली अट पूर्ण झाली की काम झालं. ठीक, चला निघाली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय 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 सगळ्या सख्या आपल्या भगवान शिव जरा गैवरली. काय वातावरण आहे. त्या बागेत प्रवेश केल्याबरोबर पायघड्या कशाच्या, गुलाबांच्या फुलाच्या सडे घातलेले, त्या गुलाबांच्या पाकळ्यावरून पाय ठेवत ठेवत महानदीनं हाताला धरून त्यांना आतमध्ये नेले. आसन तयार केलेलं होतं. बसवलं त्यांना तिथं. पूजेची सगळी तयारी सख्याला करायला सांगितली होती. सगळी तयारी झाली होती. यजमानाचं स्वागत कसं करावं, महानंदीनंच करावं. वायाचं पाणी तयार ठेवलं होतं प्यायला. संबंध तो स्फटिकाचं शिवलिंग, तो बाग, ती फुलांची झाडं, ते सगळे सुवासिक फुलांचे ताटवे, ते सगळं बघून भगवान शिव रमले तिथं. म्हणजे चालता चालता समाधी लागेल अशी अवस्था झाली. आतमध्ये प्रवेश केला. त्यांना हाताला धरून आसनावरून बसवलं. पायावर पहिल्यांदा पाणी घातलं, पाय पुसले, हात नेऊन बसवलं. वायाचं पाणी प्यायला दिलं. फळं बागेतली सगळी सर्व प्रकारची तयार फळं आणून ताटामध्ये ठेवली होती. ती त्यांच्या समोर ठेवली. अशी व्यवस्थित पूजा केली. अजून हा व्यापारी नेमका कोण आहे ते महानंदीला काहीच माहिती नाहीये. पण एवढं धाडस करून तो बोलतोय त्या अर्थी आता त्याचा मी स्वीकार केलाय. अशा तऱ्हेनं भगवान शिव थांबले त्या ठिकाणी आणि सांगितलं, आमचं शयनग्रह कुठं आहे ते दाखवायला नेलं. नृत्य मंडपामध्ये कुकुट आणि मुकुट बांधलेले होते आणि शयनग्रहात गेली. शयनग्रहात भगवान शिव जरा लोटले म्हणायचे, लोडाला टेकून. सख्या बाळ घालताय. आता बाकीच्यांची इथं गरज नव्हती. महानंदीने फोन केल्यावर सख्या निघून गेल्या. फक्त महानंदा आणि भगवान शिव. आता महानंदीने विचार केला, हा शिवस्वरूप, मी त्याला पूजा करणार. शिवस्वरूप याला मानलेला आहे मी. माझा जो आहे तो शिवस्वरूप आहे. खरं सांगू का, तो शिवच होता. शिवस्वरूप काय, प्रत्यक्ष शिव होते. आणि पदसेवा करण्यासाठी पायाला हात लावला खरा. भगवान शिव भक्त काम कल्पद्रुम आहे. त्या ठिकाणी काम नाहीये. तो आपण जगामध्ये पाहतो. ताडकन उठून बसले. सती, महानंदे, मग मुख्य गोष्ट विसरलो. मी तुला जे कंकण द्यायचं सांगितलं होतं, कारण सेवा घ्यायची म्हणजे आधी तुला जी जीववस्तू शब्द दिलाय ते पहिलं द्यायचं, मग सेवा. पृथ्वी मोलाचं कंकण हिऱ्याचं काढलं. भगवान शिव म्हणजे नाटकी कसं त्याने केलं, ते असं जवळ धरलं, आपल्या हृदयाशी धरलं, कवटाळलं त्या स्फटिकाच्या शिवलिंगाला. महानंदे, एक लक्षात ठेव, हे जपून ठेव, लक्षात ठेव, अतिशय जपून ठेव. हा माझा प्राण आहे. भगवान शिवला, काळजी करू नका तुम्ही, द्या माझ्याकडे. ते कंकण घेतलं, नृत्य मंडपात गेली. एका पेटीमध्ये ते बरोबर कंकण झाकून व्यवस्थित ठेवून दिली. महानंदा आली परत सेवा करण्यासाठी. पायाला हात लावायला घेतला. एवढ्यात भगवंतानी काय केलं, आपली माया पसरली आणि मायेनं नृत्य मंडपाला आग लागली. धुराचे लोट बाहेर यायला लागले. सगळ्या ताया सख्या धावायला लागल्या. ताई, याने असं नाट्य केलं. काय झालं महानंदे?
भगवान शिव म्हणतात, बघते बघते ताई नृत्य मंडपाला आग लागली. हो आले आले. भगवान शिवाजी जन महानंदे महानंदे ते सगळं ठीक आहे, ती आग लागेल, पण मला एक सांग, आपलं ते लिंग जे ठेवले ते सुरक्षित आहे ना? बघते 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 गेली. नृत्य मंडपाला आग लागलेली, आज जाण्याची वाट सुद्धा शिल्लक राहिली नाही. महानंदा धावत आली, खाली मान घालून उभे राहिली. भगवान शिवानी विचारलं, काय झालं? ऐकलंच का ते कंकण आहे ना? काय सांगू महाराज, नृत्य मंडपाला प्रचंड आग लागली आहे, काय सांगता येत नाही. मी सांगितलं माझा तो प्राण आहे. भगवान शिव म्हणाले, होय तुम्ही काय काळजी करू नका, अशी अनेक कंकणं आपण बनवू शकता. अगं महानंदे, हा विचार वेश्यांचा व्यवसाय. एक गेलं दुसरं घ्यावं, दुसरं गेलं तिसरं घ्यावं, हा वेश्यांचा व्यवसाय. हे माझ्या प्राण मुलं असलेले हे लिंग. भगवान शिव उठले, चांडाळी तो तरी सांगितलं होतं व्यवस्थित जपून ठेव, आणि आग लागली म्हणून सांगतेस. धावत धावत गेले. दुरांचा लोक चालला होता, त्या नृत्यमंडपापाशी भगवान गेले, उभे राहिले, आणि त्या अग्नीमध्ये भगवान शिवानी उडी मारली. पार्वती पते हर हर महादेव. महानंदा दुःखी झाली. अरे बापरे, केवढं महान पाप झालं माझ्याकडे. करायला गेले काय? ज्यावेळी मी हे सगळं करायला निघाले होते तेव्हा माझ्या आईने मला अनेक वेळा बजावलं होतं, जाऊ नको जाऊ नको जाऊ नको. आईचं पण मी ऐकलं नाही, आणि आधी मी तिला त्यांना हातात हात दिला. 3 दिवस मी तुमची पत्नी म्हणून स्वीकार झाला असं झालं. आज मी काय झालं? आज मी त्यांची पत्नी आहे. त्याने अग्नीत उडी मारली म्हणजे आता मी इथं जगात जगून उपयोग काय? मी पण त्या अग्नीतच उडी मारते. सतीची वस्त्र धारण केली महानंदेनं, आणि ती पण नृत्य मंडपापाशी गेली, आणि त्या अग्नी मंडपात उभा राहून भगवान शिवांचं स्मरण केलं. पार्वती पते हर हर महादेव. धाडकन उडी मारली त्या अग्नीमध्ये. सगळं हे नाटकच मायावी होतं. खाली शिव उभे होते, त्याने अशीच तिला झेलली. महानंदे तुझा अधिकार मोठा आहे. महानंदे तुझा अधिकार मोठा आहे. हे बघ, हे सगळं नाटक आहे ना, मीच केलंय. शिवाने आपलं दर्शन दिलं, साष्टांग नमस्कार घातला. पार्वती पते हर हर महादेव. आता तुला आम्ही आमच्या घराकडे घेऊन जाणार. विमान निघालं, विमान आलं त्या ठिकाणी, आणि महानंदा म्हणाले, देवा तुम्ही उद्धार करताय, तर माझ्या करता कुटुंबांचा पण उद्धार करा. माझी आईने मला अडवलं असलं तरी तिच्यामुळेच मी हे जग बघितलं, तेव्हा तिला पण माझ्यावर घेऊन चला. चला म्हणा. विमानात जागा होती, सर्वजण बसले, आणि अशा तऱ्हेनं भगवान शिवानी या महानंदेचा उद्धार केला. पार्वती पते हर हर महादेव. केवळ नामाचा परिणाम, नामची देता नामची घेता, होता असे उद्धार या युगी नामची साधन असा. सज्जनो, पितृ बनवण्याच्या महोत्सवाच्या निमित्तानं श्रीपाद श्री वल्लभ पेजवरती आजचं हे सांगत यायचं कीर्तन. काल मी तुम्हाला बऱ्याच गोष्टीचा खुलासा केलाय, आज वेगळं काही सांगत नाही. ज्यांना अजूनही अमावस्येपर्यंत आपल्या पितृस्मरणाच्या निमित्तानं दान करता येईल ते करा आपण, आणि योग्य सपात्र दान करा, आणि आनंद आपल्या आई वडिलांचा, आपल्या पित्यांचा, आपल्या पैतृक लोकांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या, आणि आपल्या जीवनाचं सोनं करा. यापेक्षा वेगळं काही सांगायचं नाही. पुन्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा अवश्य सेवा करण्याचा प्रयत्न करू. झालेली आजची सेवा सोमवारच्या निमित्ताची संगतीची भगवान शिवांच्या चरणापाशी वासुदेवानंद सरस्वती स्वामी, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, रंगावणूत महाराज या सर्वांच्या चरणापाशी अर्पण करतो. आणि मूळ पदामध्ये आम्हाला संत कवी यापेक्षा वेगळं काही सांगत नाही. नामची साधन सार या योगी, नामची साधन सार या योगी.
रामची नलगे दीक्षा नलगे भिक्षा नलगे विपिन विहार रामजी सारण सार रामजी सारण सार रामजी सारण सार सारण सार सारण सार संत हेच मागणं मागतायत कृष्णान वेगा देवा पुरा विश्वेश्वर भावा गुण गायीन आवडी हे चिमाडी नवे कुटीर संपदा संत संगती आवडी वासी सुखे खानाले भवती विका श्रीकंठ काळा देवी लावण्य सुंदर पुस्तकी पाणा कृष्णयाचल जन्म पाहे जोडा देव जय श्री शंकरा आरती वाळू गुरुर देव जय गुरुना फळा देवी विशाळा रागी पार्वती सुनांच्या माळा तुझे उदर निष्कंठ नीळा एकदा शंकर शोभे कुमारलाणा देव जय श्री शंकरा आरती वाळू गुरुर देव जय सर्वैके त्यामागे गोविंदा देव भागवणे प्रार्थना केले नीलकंठ नाम प्रसिद्ध देव जय शंकरा आरती वाळ गुरुर देव सुंदर पंचानन मोहन कोटींचे बीज माते उच्चारी गुरुडे राम दासान देव जय शंकरा आरती वाळ गुरुर Hare Ram, Ram Ram, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Ram, Ram Ram, Hare Krishna, Krishna तदतु त्वत्समर्पितं तद्रामैव नामैव नामैव मम जीवनं कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त